नमस्कार, मी अर्चना. गावाकडच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत. काही वाटण्यासाठी साहित्य घेतले. साहित्य एकदम कमी आहे. तर टोमॅटो घेतलेला आहे कट करून, लसूण, हिरवी मिरची काही घेतलेली आहे आणि कोथिंबीर. पाणी न टाकता हे मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचं. आता इथं वांगी अशी कट करून मिठाच्या पाण्यात टाकून ठेवायची, म्हणजे असे काळे पडत नाही. भांड्यामध्ये तेल, यामध्ये आता वाटण टाकायचं. तेल टाकल्यानंतर गॅस कमी करायची. वरची टाकता कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायची. खमंगाचा सुगंध सुटेपर्यंत परतू द्यायचं नाही. यामध्ये हळद टाकायची. गरम मसाला, आयता गरम मसाला आहे. तुम्ही तुमच्या घरातला कोणताही मसाला वापरू शकता आवडीचा. व्यवस्थित असा परतून घ्यायचा. रंग येण्यासाठी लाल मिरचीची पूड परतून घ्यायचं. गॅसच्या कमीच ठेवायची. गॅसच्या कमी ठेवून छान सवयची परतून घ्यायची. यामध्ये आपल्या वांग्याची पुढे टाकायचं. गॅसच्या कमीच ठेवून छान असं परतून घ्यायचं. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित परतवल्यानंतर यामध्ये गरजेनुसार पाणी टाकायचं. वांगी शिजून तुम्हाला घट्ट किंवा जसा रस्सा लागतो पातळसर तसं पाणी टाकायचं. पाणी टाकल्यानंतर गॅसच वाढवायची. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. उकळी यायला सुरुवात झाली. यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. तुमच्या गरजेनुसार शेंगदाण्याचं कूट टाकायचं. शेंगदाण्याचं कूट, शेंगदाणे व्यवस्थित असे भाजून त्याचा बारीक असा कूट करून घ्यायचा. जेवढी निघेल तेवढी साल काढायची किंवा साल राहू द्यायची आणि शेंगदाण्याचं कूट बनवायचं. कूट टाकल्यानंतर मिक्स करून घेऊ. तर गॅसची आच कमी करायची. उकळी आल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ. आता गॅसच्याच मंद ठेवून व्यवस्थित असे वांगे शिजून घ्यायचे. भाजी तयार झालेली गॅस बंद करून टाकू. फटाफट बनणारी एकदम दाटसर अशी भाजी तयार झाली. बनवायला सोपी आणि खायला टेस्टी अशी. रस्सेदार ह्याच्यापेक्षा तुम्ही पातळ रस्सा बनवू शकता किंवा तेच वाटण वापरून थोडंसं कोरडंही वांगं बनवू शकता बारीक कट करून. यावर भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर.